गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या विरोधातील उपोषणकर्त्याचा बोलाविता धनी कोण? मानमध्ये चर्चेला उधाण। मान पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्यांचा बोलविता धनी कोण, अशा प्रकारच्या सवालासह मान तालुक्यात चर्चेला उधाण आलंय। दिवड येथील सामाजिक कार्यकर्ता असलेला अंकुश नामदास यांनी लक्ष्मण पिसे यांच्या विरोधात शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप करत त्यांच्या खात्याअंतर्गत चौकशीची मागणी केली आहे। अंकुश नामदास यांनी लक्ष्मण पिसे यांच्या खात्याअंतर्गत चौकशीची मागणी करण्याआधी लक्ष्मण पिसे यांनी एका प्रकरणात पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या गुन्ह्याच्या हकीकतीनुसार सातारा जिल्हा परिषदेला या संदर्भातील सविस्तर अहवाल कळवला होता। त्यानंतर लगेचच गट शिक्षण अधिकारी यांना टार्गेट करत सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांची चौकशी लावून करण्याची मागणी कारवाई झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंकुश नामदास यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा नेमका कोण साधू इच्छित आहे? गट शिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे यांना अडचणीत आणण्याचा डाव कुणी हेतू परस्पर रचला आहे काय? याविषयी सवालांची चर्चा मानमध्ये अनेक ठिकाणी होत आहे। गट शिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे हे एक जबाबदार आणि कर्तव्यदक्ष शिक्षक म्हणून मान तालुक्याला परिचित आहेत। त्याचसोबत गट शिक्षण अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी शिक्षण विस्तार अधिकारी असताना त्यांनी मान तालुका खटावण्यात कामाचा ठसा उमटवला होता। गट शिक्षण अधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर मानच्या शैक्षणिक वैभवात भर घालण्याचं काम पिसे यांच्याकडून होत आहे। शिक्षण खाते बदनाम होऊ नये म्हणून प्रयत्न करणाऱ्या आणि चुकीचे वागणाऱ्या लोकांना त्वरित जाब विचारणार करणाऱ्या स्वभावामुळेच लक्ष्मण पिसे विरोधकांचा केंद्रबिंदू बनल्याची चर्चा ही मानमधून ऐकायला मिळत आहे। उपोषणकर्ते यांच्या मागणीनुसार वरिष्ठ या प्रकरणाची चौकशी करतीलच, परंतु या प्रकरणाचा पडद्यामागील हिरो आणि बोलविता व करीविता धनी कोण, असा सवाल आता मानच्या लोकांना पडला आहे। आपला आवाज न्यूज नेटवर्क प्रतिनिधी दहिवडी एकनाथ वाघमोडे।